तर बोलण्यासाठी कुठल्याही वयाची गरज नाही, पहिला मुद्दा. आणि जर तुमचं एज जास्त असेल तर उलट लोक जास्त ऐकतात का, तर अनुभवी माणूस बोलत असल्यानंतर ऑडियन्स पण जरासा सिरियस होत असतं. पण अनुभवी माणसाकडे एक्सपिरियन्स बरोबर एक बोलण्याचा कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही राजकीय भाषण करत असाल, आता तुम्ही म्हणसाल, मलाच म्हणताल की तुम्ही कुठला आमदार आहे, खासदार आहे, किंवा तुम्ही नगरसेवक आहात का, तुम्ही आम्हाला लागला राजकीय भाषण सांगण्यासाठी. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, जर तुमच्या पोटात दुखायला लागलं आणि डॉक्टरला जर सर्जरी करायची असेल, लक्षात, पोट कापायचं असेल, तुम्ही डॉक्टर जाऊन म्हणू शकत नाही अगोदर तुमचं पोट कापा, तुमची सर्जरी करा, मग तुमच्यावरती विश्वास ठेवतो, मग तुम्ही आमचं ऑपरेशन करा. लक्षात घ्या, ट्रेनर हा काम करत असतो त्याचं ट्रेनिंग देण्याचं. आणि मी वेगवेगळे स्टेज गाजवतोय, राजकारणामध्ये मी जास्त नाही येते, मी राजकीय भाषणाबद्दल बोलू शकतो. त्या स्टेजवरती जाऊन आम्ही बऱ्याच वेळा अँकरिंग पण केलेले, बऱ्याच वेळा स्वागत पण केलेले, बऱ्याच वेळा त्या स्टेजवरती सत्कार पण मिळालेले, त्यामुळे ऑब्झर्वेशन केलेले आणि आपण बरेचसे राजकीय भाषण बघत असतो. आणि माझ्या अनुभवातून पण मी सांगत असतो की असे असे राजकीय भाषण तुम्ही घ्या.